नमस्कार. एस-सी-ए क्लासच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. एस-सी-ए क्लास हे आपल्यासाठी चांगल्या प्रकारचं शैक्षणिक दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारचं एक पाऊल या ठिकाणी उचललं आहे. एस-सी-ए क्लासच्या नावाने ॲपसुद्धा आहे आपलं. प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता. एस-सी-ए क्लास या नावाने ॲप आहे. महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन मार्गदर्शनासाठी प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही ते काय करू शकता, डाउनलोड करू शकता आणि त्या ठिकाणी जे व्हिडिओज आहेत ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपलं यूट्यूब चॅनल देखील आहे. आपलं यूट्यूबवरती जाऊन तुम्ही जर गेलात तर एस-सी-ए क्लास या नावाने काय आहे आपलं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आपले जे नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओज आहेत वेगवेगळ्या विषयाचे, सायन्सचे असतील, गणिताचे असतील किंवा इतिहास, भूगोल याचे जे व्हिडिओज असतील किंवा मराठीचे असतील, हे सगळे या ठिकाणी काय आहे अपलोड केलेले आहेत, जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी चांगल्या प्रकारचे हे कंटेंट या ठिकाणी एस-सी-ए क्लासने अवेलेबल केलं आहे. तुम्ही ते बघू शकता. तर आपण या ठिकाणी आज विज्ञान इयत्ता 10वी भाग 1 त्यामध्ये गुरुत्वाकर्षण हा जो नावाचा जो चॅप्टर आहे हा आपण सुरुवात केला होता. जवळपास याच्या अगोदरचे 3 लेक्चर्स या ठिकाणी आपण घेतले होते. हे आपलं 4थं लेक्चर आहे. ह्यामध्ये आपण गुरुत्वाकर्षणच्या संदर्भात ज्या पाठामध्ये जे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्याचं व्यवस्थित या ठिकाणी काय म्हणतो सखोल असा डिस्क्रिप्शन म्हणावं लागेल आपण चांगल्या प्रकारे केलेलं आहे. जरी कोणाला डाऊट्स वगैरे काही असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता की सर ह्या मुद्द्यामध्ये आम्हाला थोडी अडचण आली आहे किंवा समजण्यामध्ये अजून समजलं नाही, तुम्ही बऱ्यापैकी अजून एकदा तो रिपीट करू शकता का? तर आपण काही हरकत नाही, आपण अजून एकदा व्हिडिओ रिपीट करू शकतो, काही अडचण नाही. तर कुठलीही वेळ न घालवता आपण जो सुरुवातीला जो धडा घेतला होता गुरुत्वाकर्षण नावाचा, जो इयत्ता 10वी स्टेट बोर्ड मराठी माध्यम यांच्यासाठी जो आहे तो चॅप्टर आहे गुरुत्वाकर्षण. यामध्ये आपण अशा प्रकारचे याचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत हे आपण पहिल्या लेक्चरमध्येच कव्हर केले होते की जसं गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, वर्तुळाकार गती, अभिकेंद्री बल म्हणजे काय असतं, केपलरचे नियम जे आहेत ते पण आपण ह्या ठिकाणी बघितले होते. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत जो होता तो पण आपण या ठिकाणी बघितला होता. पृथ्वीचे गुरुत्वीय तरुण बघितले होते, मुक्त पतन, मुक्ती वेग. हे फक्त तुम्हाला समजून सांगितलं होतं की आपण पुढं याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह वाईज घेणार आहेत, पूर्ण सखोल असं मार्गदर्शन या ठिकाणी आपण करणार आहे. ओके, आपण हे सगळ्या प्रकारची माहिती या ठिकाणी पहिल्या लेक्चरमध्ये घेतली आहे. दुसऱ्या आपण होतो वर्तुळाकार गती, ज्याला आपण सर्क्युलर मोशन सुद्धा म्हणतो इंग्लिशमध्ये. अभिकेंद्री बल, जसं की त्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. याची पण जी व्याख्या आहे तुम्हाला मी सांगितली होती. वर्तुळाकार गती म्हणजे असा एक प्रकारचा ही अशी प्रकारची वस्तू की जी वर्तुळाकार फिरते. तर त्या वर्तुळाकार फिरणाऱ्या वस्तूची जी गती आहे त्याला आपण वर्तुळाकार गती म्हणतो. दुसरं आपण सांगितलं होतं की अभिकेंद्री बल. अभिकेंद्री बल म्हणजे अशा प्रकारचं बल याच्या सुरुवातीच्या पहिल्याच लेक्चरमध्ये आपण सांगितलं होतं बल म्हणजे काय आहे, एक प्रकारचा जोर आहे. वस्तूला आपण काय करू शकतो, ओढू किंवा ढकलू शकतो. त्या जोरालाच आपण काय म्हणतो, बल म्हणतो. हे आपण बघितलं होतं. तसं अभिकेंद्री बल, अभिकेंद्री म्हणजे केंद्रापासून जो लावला जातो जोर, केंद्राकडून जो जोर लावला जातो त्याला काय म्हणतो आपण, अभिकेंद्री बल. आता केंद्र कोणाला असेल, वर्तुळाला असेल. वर्तुळाच्या केंद्रामध्ये, मग त्या वर्तुळामध्ये एखादी वस्तू जर फिरत असेल, त्या वस्तूवरती जो बल लावला जातो त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स किंवा अभिकेंद्री बल. हे पण आपण ह्या ठिकाणी कव्हर केलं होतं. अभिकेंद्री बल, सेंट्रिपिटल फोर्स कशाला म्हणायचं. त्यानंतर केपलरचे जे नियम आहेत, लॉ आहेत, या ठिकाणी आपण आज काय करूया, केपलरचे जे लॉज आहेत ते आपण या ठिकाणी आज काय करूया, बघूया. तर केपलरचे नियम, या ठिकाणी जे केपलरचे नियम आहेत, केपलर हे एक चांगल्या प्रकारचे शास्त्रज्ञ होते. त्यांनी जे खगोलीय वस्तू आहेत, खगोलीय वस्तू म्हणजे कुठल्या वस्तू, ज्या आपल्या आकाशामध्ये आपल्याला दिसतात. खगोलीय वस्तू म्हणजे ज्या आकाशामध्ये दिसतात, त्या आपल्या आकाशगंगेमध्ये आहेत. जसं की विविध प्रकारचे ग्रह आहेत, तारे आहेत. हे यांना काय म्हणतो आपण, खगोलीय वस्तू. यांच्या संदर्भात जो अभ्यास ज्या शास्त्रज्ञांनी मांडला ते होते आपले केपलर. आणि त्या केपलरचे किती नियम आहेत, 3 नियम आहेत. आणि हे नियम कोणा संदर्भात आहेत, तर हे नियम आहेत जे आपलं सौरमंडल आहे, ज्याच्यामध्ये सूर्य आहे आणि 8 ग्रह आहेत. त्याच्यामध्ये आपला पृथ्वी सुद्धा काय आहे, ग्रह आहे. मंगळ एक ग्रह आहे, बुध आहे, शनी आहे, गुरु आहे, शुक्र आहे. हे सगळे काय आहेत, ग्रह आहेत. आणि हे ग्रह कोणाभोवती फिरतात, हे सूर्याभोवती फिरतात. मग हे ग्रह सूर्याभोवती का फिरतात, सूर्याभोवती कसे फिरतात.
सूर्याभोवती फिरण्यामागचं कारण काय आहे? मग सूर्याभोवती फिरतात तर मग त्यांची कक्षा कशी आहे? कक्षा म्हणजे एखादा ग्रह जर सूर्याची प्रदक्षिणा करत असेल, सूर्याभोवती जर फिरत असेल, तर त्याची एक काय असणार आहे, एक विविध दिशा असणार आहे. कुठली दिशा आहे, कशी दिशा आहे, तो कुठल्या कक्षेत फिरतोय, कुठल्या कक्षेत फिरतोय, त्याला आपण काय म्हणतो, एक कक्षा, एक पर्टिक्युलर काय म्हणतो त्याला, एक रस्ता किंवा एक दिशा, त्या दिशेमध्ये तो फिरतोय म्हणजे कक्षेमध्ये फिरतो. म्हणजे हे ग्रह कक्षेमध्ये फिरतात तर कसे फिरतात, का फिरतात, ह्या सगळ्यांची उत्तर आपल्याला केपलर या शास्त्रज्ञांनी सांगितले होते. आणि त्याच्या केपलरच्या 3 नियमानुसार ज्या खगोलीय वस्तू आकाशामध्ये सूर्याची प्रदक्षिणा करतात, हे सगळ्या खगोलीय वस्तू कुठल्या नियमांना फॉलो करतात, तर केपलरच्या नियमांना फॉलो करतात. केपलरच्या नियमामध्ये राहून प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती फिरत असतो. मग त्याचे जे हे नियम आहेत, हे नियम आपल्याला काय सांगतात ते आपण ह्या पाठामध्ये बघणार आहोत. तर काय आहे केपलरचे नियम? प्राचीन काळापासून मानव ग्रहांच्या स्थितीचे निरीक्षण करत आला आहे. प्राचीन काळापासून मानव काय करत आला आहे, ग्रहांच्या स्थितीचे, म्हणजे ग्रह कुठल्या स्थितीमध्ये आहे. जर आपण प्राचीन याच्यामध्ये गेलो तर आपले म्हणजे एकदम जुने जे मंडळी आहेत, ज्यावेळेस एखाद्याचा कोणाचा जन्म व्हायचा त्यावेळेस ते सांगायचे की हा ग्रह ह्या स्थानी आहे, किंवा शुक्र ह्या स्थानी आहे, शनी ह्या स्थानी होता. म्हणजे ह्या स्थानांची जी सखोल अभ्यास आहे हा फार प्राचीन काळापासून करत आलेले आहेत शास्त्रज्ञ, निरीक्षण करत आलेला आहे. गॅलिलिओच्या आधी ही निरीक्षणे केवळ डोळ्यांनी केली जात असत. आता गॅलिलिओ पण चांगल्या प्रकारचे शास्त्रज्ञ होते. यांनी खगोलीय वस्तूच्या संदर्भात खूप सारा अभ्यास केला आहे. गॅलिलिओ चांगल्या प्रकारचे म्हणजे उच्च दर्जाचे शास्त्रज्ञ, यांनी खगोलीय वस्तूचा जो सखोल अभ्यास ह्या ठिकाणी केला आहे. आणि गॅलिलिओच्या आधीचा जो काळ होता त्या काळामध्ये सगळी निरीक्षणं कशी केली जाते, डोळ्यांनी केली जाते. उघड्या डोळ्याने आपण बघून, सांगून, प्रेडिक्शन करून, म्हणजे भाकित करून की हा ग्रह ह्या ठिकाणी आहे, त्याची स्थिती अशी आहे, तशी आहे, अशा प्रकारे गॅलिलिओच्या आधी व्हायचं. गॅलिलिओच्या नंतर असं काय झालं बाबा, गॅलिलिओच्या नंतर असं झालं की गॅलिलिओ या शास्त्रज्ञानंतर दुर्बिणीचा शोध लागला. दुर्बिणीच्या साहाय्याने आपण ज्या खगोलीय वस्तू दूर आहेत ह्या बघू शकतो. यांचं बरोबर अशी स्थिती, बरोबर यांची कक्षा आपण त्या ठिकाणी बघू शकलो जेव्हा दुर्बिणीचा शोध लागला. असं 16व्या शतकाच्या ग्रहस्थिती गतीविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली होती. योहानस केपलर नामक शास्त्रज्ञाने ती सर्व माहिती अभ्यासली. त्यांना आढळून आले की ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत. ग्रहांच्या गतीला, म्हणजे ग्रह तर फिरतात, वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत आहेत, मग त्या ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट काय आहेत त्या ठिकाणी नियम आहेत. त्यांनी ग्रहाची गतीविषयक नियम मांडले. त्यांनी ग्रहाच्या गतिविषयक नियम, फक्त ग्रहांची स्थिती वगैरे ते तर त्यांनी मांडलेच, पण ग्रहांची जी गती आहे त्या संदर्भात सुद्धा यांनी जे नियम सांगितले आहेत ते नियम आपल्याला या ठिकाणी बघायचे. केपलरचे नियम खाली दिले आहेत. त्या आधी बघूया आपण. माहित आहे का तुम्हाला, काय माहित आहे? लंबवर्तुळ म्हणजे एखाद्या शंकूला एका प्रतलात तिरके छेदले असता तयार होणारी आकृती, यालाच प्रतिलीय लंबवर्तुळ असे म्हणतात. यास 2 नाभिबिंदू असतात. या 2 नाभिबिंदूपासून वृत्तावरील कोणत्याही बिंदूच्या अंतराची बेरीज एक समान असते. आकृती 1.3 मध्ये F1 आणि F2 हे 2 नाभिबिंदू असून ABC परिघावरील कोणतेही बिंदू असल्यास AF1 प्लस AF2 इज इक्वल टू BF1 BF2 CF1 CF2. हे तुम्हाला माहित आहे का? हे असं त्यांनी विचारलं. तर सगळ्यात आधी आपण बघूया, वर्तुळ आपल्याला माहित आहे. वर्तुळ आपल्याला माहित असते कसं वर्तुळ, सर्कल. हे सर्कल आहे. काय आहे? एक प्रकारचं या ठिकाणी काय आहे, हे सर्कल आहे. काय आहे? हे असं सर्कल. त्याला एक केंद्र असतो. ओके, याला आपण सर्कल म्हणतो. पण जे आपले ग्रह आहेत सूर्याभोवती जे प्रदक्षिणा घालतात हे वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत नाहीयेत. हे वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत नाहीत. मग त्यांची कक्षा कशी आहे? त्यांची कक्षा आहे लंब वर्तुळाकार. कशी आहे? लंब वर्तुळाकार. त्यांची जी कक्षा आहे त्या कक्षेमध्ये किंवा त्या दिशेमध्ये जे फिरतात ती कशी आहे? लंब वर्तुळ. आता वर्तुळ आपल्याला माहित होतं, सर्कल आपल्याला माहित होतं, वर्तुळ आपल्याला माहित होतं. हे लंब वर्तुळ काय आहे? मग त्यांनी सांगितले की लंब वर्तुळ म्हणजे
जर आपण एक शंकू आकार, शंकूच्या आकाराचा एक वस्तू समजायची, शंकू आकाराचे शंकू आकार, याला जर आपण तिरक कापलं, एकाच पतलामध्ये त्याला कट केलं, तर हा जो भाग उरेल ह्या ठिकाणी, हा कसा असणार आहे, आपला लंबवर्तुळ असणार. कसा असणार आहे, तर ते कसं होईल तयार आपल्याकडे, हे अशा प्रकारे. हे काय झालं, लंबवर्तुळ. हे काय झालं, लंबवर्तुळ. आणि ह्या लंबवर्तुळाला काय आहेत, दोन नाभबिंदू आहेत. काय आहेत, दोन नाभीबिंदू. म्हणजे ह्या ठिकाणी एक नाभीबिंदू आणि ह्या ठिकाणी एक नाभीबिंदू. म्हणजे सांगायचं असं आहे की ग्रह जे सूर्याची प्रदक्षिणा करतात त्यांची जी कक्षा आहे ती कशी आहे, लंबवर्तुळाकार त्यांची कक्षा आहे. लंबवर्तुळाकार आपण कसा तयार करू शकतो, तर आपण शंकू आकाराच्या वस्तूला जर एका प्रतलामध्ये कट केलं, कापलं त्याला, तर जो आकार उरेल त्या आकाराला आपण काय म्हणतो, लंबवर्तुळाकार. कुठला आकार आहे तो, लंबवर्तुळ. मग ह्या प्रकारचं लंबवर्तुळ आहे. ह्या लंबवर्तुळाला दोन नाभी केंद्रे असतात. किती, दोन नाभी केंद्र. हा एक नाभी केंद्र आणि हा एक नाभी केंद्र, असे किती, दोन नाभी केंद्र आहेत. वर्तुळाला एकच नाभी केंद्र असतो. वर्तुळाला काय असतो, एकच नाभी केंद्र. ह्या ठिकाणी जे वर्तुळ आपण ड्रॉ केलेलं आहे याला एकच नाभीबिंदू आहे, किंवा त्याला आपण केंद्र म्हणतो. काय म्हणतो, केंद्र. ह्या ठिकाणी याला दोन नाभीबिंदू आहेत. दोन नाभीबिंदू असतात. दोन नाभीबिंदू पासून वृत्तावरील कोणत्याही बिंदूची बेरीज काय असते, एक समान. म्हणजे ह्या प्रकारची किंवा ह्या प्रकारची, ह्या दोघांची जर बेरीज केली तर कशी असणार आहे, एक समान असणार आहे याची. आणि याची जर बेरीज केली, किंवा हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे, किंवा हा सी आहे आणि हा डी पॉइंट आहे, तर ए बी प्लस सी डी ह्या दोन्ही कशा असणार आहे, सारख्या असणार आहेत लंबवर्तुळाकार कक्षामध्ये. लक्षात आले दोन पॉइंट महत्वाचे. ओके, पुढे बघूया पहिला नियम. केपलरचा काय आहे पहिला नियम. आता केपलरचा पहिला नियम आपल्याला काय सांगतो बघा, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. म्हणजे पहिला नियम काय आहे, ग्रहांची जी कक्षा आहे ती कशी आहे, लंबवर्तुळाकार आहे. ग्रहांची कक्षा कशी, लंबवर्तुळाकार. ग्रहांची कक्षा कशी, लंबवर्तुळाकार. ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून त्या कक्षेच्या एका नाभीवर काय आहे, सूर्य आहे. एका नाभीवरती काय आहे, सूर्य आहे. म्हणजे पहिला नियम आपल्याला काय सांगतो, पहिला नियम एवढंच सांगतो की जे ग्रह आहेत त्यांची जी कक्षा आहे ती कशी आहे, लंबवर्तुळाकार आहे. हा पहिला नियम सांगतो. आपण आधीच काय म्हटलं होतं, सौरमंडलमध्ये जे विविध प्रकारचे ग्रह आहेत, 8 ग्रह आहेत, ते कुणाची प्रदक्षिणा करतात, सूर्याची प्रदक्षिणा करतात. मग ते कुठल्या कक्षेमध्ये फिरतात, तर ती कक्षा कशी आहे, लंबवर्तुळाकार कक्षा आहे. हे आम्हाला कोणी सांगितलं, केपलरने सांगितलं त्याच्या पहिल्या नियमामध्ये. त्याच्या कुठल्या पहिल्या नियमामध्ये त्याने आम्हाला असं सांगितलं की ग्रहांची जी कक्षा आहे, ग्रह जे सूर्याभोवती फिरतात तर हे कसे आहे, लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतात. किंवा ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीबिंदूवरती आहे. म्हणजे हे बघा, ही झाली आपली लंबवर्तुळाकार कक्षा ज्यामध्ये ग्रह फिरतात. आणि ह्या ठिकाणी एक नाभीबिंदू आणि ह्या ठिकाणी एक नाभीबिंदू. मग ह्या दोन नाभीबिंदू पैकी एका नाभीबिंदूवरती काय आहे, सूर्य आहे. एका नाभीबिंदूवरती कोण आहे, सूर्य आहे. आता हे नाभीबिंदू कोणाला असतात, तर लंबवर्तुळाकारला. कोणाला असतात नाभीबिंदू, लंबवर्तुळाला दोन नाभीबिंदू असतात. मग आपली जी ग्रहांची कक्षा आहे ती लंबवर्तुळाकार आहे, त्याला पण असणार किती, दोन नाभीबिंदू. मग त्याच्या एका नाभीबिंदूवरती काय आहे, सूर्य आहे. काय आहे, एका नाभीबिंदूवरती काय आहे, सूर्य आहे. आपल्याला पहिला नियम सांगतो. म्हणजे थोडक्यात पहिला नियम एवढंच सांगतो की ग्रहांची जी कक्षा आहे ती लंबवर्तुळाकार आहे आणि सूर्य एका नाभीबिंदूवरती आहे. ओके, त्यानंतर आकृती 1.4 मध्ये ग्रहांची सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाची लंबवर्तुळाकार कक्षा दाखवली आहे, जी मी दाखवली आहे. सूर्याची स्थिती यस ने दर्शवली आहे. या ठिकाणी सूर्य दाखवला, त्याची दिशा कशी दाखवली, यस न आपल्याला दाखवली आहे. केपलरचा दुसरा नियम काय सांगतोय, पहिला नियम लक्षात आला, फक्त ग्रहांची कक्षा लक्षात ठेवायचं. पहिला नियम म्हणजे काय, ग्रहांची कक्षा. ग्रहांची कक्षा का म्हटले, कारण ग्रह फिरतात. कोणाभोवती फिरतायत, सूर्याभोवती फिरतात, परिभ्रमण करतात. मग ते कुठल्या दिशेमध्ये करतायत, कुठल्या कक्षेमध्ये करतायत, तर ती कक्षा कशी आहे, लंबवर्तुळाकार कक्षा आहे. आणि त्याच्या एका नाभीबिंदूवरती कोण आहे, सूर्य आहे. दुसरा नियम काय सांगतो बघा,
ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, ग्रहाला जोडणारी सरळ रेषा, ग्रहाला, कुणाला? ग्रहाला. कुणाशी जोडायचंय? सूर्याला. सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. आलं लक्षात? ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा. आता ह्या ठिकाणी बघा, ही जी आकृती ह्या ठिकाणी आपल्याला यांनी दाखवली आहे, ही आकृती बघा ह्या ठिकाणी, या ठिकाणी एक आकृती आपल्याला दाखवली आहे. ह्या आकृतीमध्ये ही जी कक्षा दाखवली आहे, ही जी कक्षा आहे, ही कुठली कक्षा आहे? लंबवर्तुळाकार कक्षा आहे. कशी आहे? लंबवर्तुळाकार कक्षा आहे. त्या कक्षेमध्ये हा ठिकाणी ग्रह दाखवलाय बघा. हा एक काय आहे? ग्रह आहे. तो ग्रह सूर्याची प्रदक्षिणा करतोय. कुठल्या कक्षेमध्ये करतोय? तर लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये करतोय. कुठल्या कक्षेमध्ये करतोय? लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये करतोय. ओके, मग दुसरा नियम काय सांगतो आम्हाला की ग्रहाला, आता हा ग्रह आहे, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, ही रेषा सूर्याशी जोडणारी काय? सरळ रेषा. ह्या ठिकाणी ग्रहाला ए दिले आणि आपण सूर्याला काय एस ने डिनोट केलं होतं, दर्शवलं होतं. मग ग्रहाला, ग्रह ह्या ठिकाणी दाखवला आहे, हा ए ग्रह आहे. ग्रहाला सूर्याची जोडणारी रेषा म्हणजे ए पासून एस पर्यंत डिस्टन्स, हे अंतर, हे काय? अंतर. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत, म्हणजे ही रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. समान कालावधीत काय करते? समान क्षेत्रफळ काय करते? व्यापन करते. ओके, मग आता बघा, ग्रह या ठिकाणी ए मधनं होता तो कुठे गेला? डी पर्यंत गेला. कुठपर्यंत गेला? कुठे गेला तो? डी पर्यंत. बी पर्यंत गेलाय. कुठपर्यंत गेलाय? या ठिकाणी तो बी पर्यंत गेला. ए ग्रह होता, ए पासून कुठे गेलाय? बी पर्यंत. मग जर आपण हा जो क्षेत्रफळ आहे, एवढं जर क्षेत्रफळ कॅल्क्युलेट केलं, आता बघा कुठलं क्षेत्रफळ बघा, क्षेत्रफळ ए, त्यानंतर सूर्याला जोडणारी रेषा एस आणि ते व्यापन केलेलं क्षेत्र ए एस बी, एरिया कुठला? ए एस बी, हा काय झाला? क्षेत्रफळ झालं एवढं. हे जर तो ग्रह एका महिन्यात करीत असेल, एका महिन्यात किती? एका महिन्यात एवढं क्षेत्रफळ जर व्यापन करत असेल किंवा तो एवढं क्षेत्रफळ प्रदक्षिणा घालत असेल एका महिन्यामध्ये, केवढं क्षेत्रफळ? ए एस बी एवढं क्षेत्रफळ. केवढं? ए एस बी एवढं क्षेत्रफळ व्यापन करतो. किती कालावधीमध्ये? एका महिन्यात. एका महिन्यामध्ये. नंतर आपला जो ग्रह आहे तो कुठल्या पॉइंटला गेला? सी पॉइंटला. सी पासून परत कुठे गेला? डी पॉइंटला. मग दुसरा एरिया आपल्याकडे काय तयार झाला? एरिया जो आहे सी एस डी, कुठला? सी एस डी, हा एक एरिया मिळाला. हा पण काय एक एरिया आपल्याला ठिकाणी मिळाला. मग जर एस बी जर तो एका महिन्यामध्ये कंप्लीट करत असेल, तो ग्रह जे क्षेत्रफळ एस बी आहे, एस बी एवढं क्षेत्रफळ एका महिन्यात जर तो पूर्ण करत असेल, तर सी एस डी हे सुद्धा तो किती महिन्यात करणार आहे? एकाच महिन्यात करणार आहे. किती महिन्यात? एकाच महिन्यात करणार आहे. याला म्हणतो आपण केपलरचा दुसरा लॉ. याला क्षेत्रफळाचा लॉ सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? क्षेत्रफळाचा लॉ. म्हणजे क्षेत्रफळ जेवढं तो क्षेत्रफळ व्यापन करतो, जेवढा तो ग्रह क्षेत्रफळ व्यापन करतो, तेवढ्याच कालावधीमध्ये तो दुसरं क्षेत्रफळ तेवढ्याच कालावधीमध्ये काय करतो? व्यापन करतो. याला म्हणतो केपलरचा दुसरा लॉ. आणि हा कोणाच्या संदर्भात येतो? की पहिल्या आपल्या नियमामध्ये काय सांगितलं होतं? फक्त स्थिती, कक्षा लंबवर्तुळाकार आहे, एका नावेवरती सूर्य आहे. बरं, मग जर ते ग्रह सूर्याभोवती फिरत असतील, तर मग ते किती कालावधीमध्ये किती अंतर कापत असतील किंवा एवढ्या कालावधीमध्ये ते एवढे क्षेत्रफळ व्यापन करत असतील, हा दुसरा नियम. हा काय आहे? दुसरा नियम. की ग्रह जर सूर्याभोवती फिरत असेल तर तो किती कालावधीमध्ये किती क्षेत्रफळ व्यापन करतो. तर दुसरा सांगतो आम्हाला की तो समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करतो. समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करतो. हा त्याचा दुसरा नियम आहे. समान कालावधी समान क्षेत्रफळ, समान क्षेत्रफळ समान कालावधी किंवा समान अंतर समान वेळ. जेवढं अंतर त्यांनी एका महिन्यात कापलं आहे तेवढंच अंतर तो दुसऱ्या एका महिन्यामध्ये कापेल. याला म्हणतो आपण क्षेत्रफळाचा सुद्धा नियम आहे की समान क्षेत्रफळ समान कालावधी. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. जसं की एरिया, ह्या दोघांचा जर एरिया किंवा क्षेत्रफळ जर आपण
त्या ठिकाणी मोजलं किंवा कॅल्क्युलेट जर केलं तर एरिया जेवढा एएसबी असेल तेवढाच एरिया काय असणार आहे, सीएसडी. आणि ह्या दोघांना जो लागणारा वेळ जो लागला आहे क्षेत्रफळ व्यापन करायला तो पण कसा असणार आहे, समान असणार आहे. हा आपला केपलरचा जो नियम आहे हा दुसरा नियम. समान कालावधी समान क्षेत्रफळ, एवढं लक्षात ठेवायचं. समान कालावधी समान क्षेत्रफळ. पहिला, कक्षा लंबवर्तुळाकार आहे, कक्षा सॉरी लंबवर्तुळाकार आहे आणि एका नाभिबिंदूवरती कोण आहे, सूर्य आहे. दुसरा, समान क्षेत्रफळ समान कालावधी. कुणाचा, ग्रहाचा. कोणाभोवती फिरतोय, सूर्याभोवती फिरतोय. आलं लक्षात. पुढे दिले त्यांनी ABCD हे ग्रहाने समान कालावधीत पार केलेले अंतर आहेत. त्यानंतर असलेले ग्रहाचे स्थान क्रमशः BD ने दाखवले आहे. आकृतीमध्ये ASCS या सरळ रेषा एका कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापतात. अर्थात ASB व CSD हे क्षेत्रफळ समान आहेत. ASB आणि CSD हे जे क्षेत्रफळ आहेत हे कसे आहेत, समान आहेत आणि समान कालावधीमध्येच त्यांनी काय केलेत, व्यापन केले आहेत त्या ग्रहाने. आपला केपलरचा जो तिसरा नियम आहे तो काय सांगतो बघा. केपलरचा तिसरा नियम, सूर्याची परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा घालतात सूर्याभोवती ग्रह. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा याचा अर्थ काय, आवर्तकालाचा म्हणजे वेळ किती लागली. म्हणजे एका ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालायला किंवा एक परिक्रमा करायला किती वेळ लागला आहे त्याला आपण म्हणतो आवर्तकाल. काय म्हणतो त्याला, आवर्तकाल. मग हे कोणाचा आवर्तकाल आहे, ग्रहाचा आवर्तकाल आहे. ग्रह काय करतोय, ग्रह सूर्याची परिक्रमा करतोय किंवा सूर्याची प्रदक्षिणा करतोय. मग त्या ग्रहाला एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किंवा एक परिक्रमा करण्यासाठी जो अवधी लागतो, कालावधी लागतो, त्याला काय म्हणतो आपण, आवर्तकाल. काय म्हणतो त्याला आपण, आवर्तकाल. परत एकदा बघा, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा म्हणजे त्याला किती वेळ लागलाय याचा वर्ग म्हणजे त्याच्या वेळेचा वर्ग. जर वेळ ह्या ठिकाणी जर आपण टी या लेटरनं जर दर्शवली तर काय होईल, टीचा काय होईल, वर्ग. टी म्हणजे काय, आवर्तकाल. आवर्तकाल म्हणजे काय, एका ग्रहाला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी लागणारा वेळ याला म्हणतो आवर्तकाल, त्याचा वर्ग. हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे ह्या ठिकाणी आपण जर हा आवर्तकाल टीने दाखवला असेल तर त्याचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या, समजा ह्या ठिकाणी बघा हे आपलं लंबवर्तुळ आहे, हे दोन नाभिबिंदू आहेत, ह्या ठिकाणी सूर्य आहे, ह्या ठिकाणी आपला ग्रह आहे, ह्या ठिकाणी काय, ग्रह आहे. हा एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी त्याचा वेळ त्याला म्हणतो आवर्तकाल. तो आपण कशाने धरला होता, टी, त्याचा वर्ग करायचा आहे. हा समानुपाती आहे. कोणाच्या समानुपाती आहे, तर ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतर, सूर्यापासूनचं अंतर म्हणजे ग्रहापासून ते सूर्यापर्यंत. आता हा सूर्य ह्या ठिकाणी, हा ग्रह आहे, ओके, सन यसने दाखवतो, हा ए ग्रह आहे. हे जे अंतर आहे हे जेव्हा ते प्रदक्षिणा घालत असणार आहे त्यावेळेस हे अंतर सारखं नसणार आहे. ह्या ठिकाणी बघा दोन नाभोबिंदू आहेत, सारखं अंतर नसणार आहे. सूर्य जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या जवळ येतो तेव्हा त्याची जी गती आहे ती काय असते, वाढत असते. सूर्याच्या जवळ आली त्याची गती वाढणार, दूर गेल्यानंतर परत गती कमी होणार, जवळ आले की परत गती वाढणार. गती जर वाढली तर अंतरामध्ये काय होऊ शकतं, बदल होऊ शकतात. त्यामुळे यांनी हा शब्द काय वापरलाय, सरासरी म्हणजे ऍव्हरेज. सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतं. आता सरासरी अंतर हे आपण सूर्यापासून ग्रहाचं जर पकडलं आणि जर ते आर न डिनोट केलं किंवा आर न दर्शवलं तर काय करावं लागेल आपल्याला, आर चा घन करावं लागेल. म्हणजे ह्या ठिकाणी सूत्र कसं तयार होईल बघा, हा या ठिकाणी दिलं, टी चा वर्ग हा समानुपाती आहे आर क्यूब, आर चा घन. आर चा घन म्हणजे आर म्हणजे काय, हे अंतर आहे. कुणाचं अंतर आहे, तर हे ग्रहाचं अंतर आहे. कशापासून, सूर्यापासूनचं ग्रहाचं जे अंतर आहे ते आपण कशाने दर्शवले, आर ने दर्शवले. आणि आपला तिसरा नियम काय सांगतो की सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग, आवर्तकालाचा म्हणजे त्याला लागलेल्या वेळेचा वर्ग, तो आपण टी ने ह्या ठिकाणी दर्शवला आहे, त्याचा वर्ग हा समानुपाती आहे. तर हा कोणाच्या समानुपाती आहे,
ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराला, सूर्यापासून सरासरी अंतराला. मग या ठिकाणी काय आहे, टीचा वर्ग हा समानुपाती आहे आर चा घन, म्हणजेच टीचा वर्ग भागिले जो आर आहे याचा घन बरोबर काय आहे, के. आता हे बरोबर के म्हणजे कसं आलं हे सांगतो तुम्हाला. हे बघा, जर आपण ह्या ठिकाणी असं लिहिलं, टीचा वर्ग हा आवर्तकाल आहे. कोणाचा आवर्तकाल आहे, त्या ग्रहाचा आहे. हा समानुपाती आहे, समानुपातीचं चिन्ह समानुपाती आहे कोणाच्या, सरासरी अंतराचा घन. मग अंतर आपण आर न दर्शवलं होतं, मग त्याचा घन. आता हे समानुपातीचं जर आपल्याला जे चिन्ह आहे हे जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला काय लागतं, स्थिरांक लागतो. काय लागतो आपल्याला, स्थिरांक लागतो. मग ह्या ठिकाणी जर आपण स्थिरांकाचा उपयोग जर केला तर काय होईल, आवर्तकालाचा वर्ग बरोबर के इंटू गुणाकारामध्ये आर चा घन. ओके, मग याला जर थोडस व्यवस्थित जर लिहिलं तर ते कसं होईल, टीचा वर्ग भागिले आर चा घन बरोबर काय येईल, ई. ह्या ठिकाणी सांगितलं बघा, तेच आपण काय केले, फक्त रिअरेंज करून. हा कुठला नियम होता, केपलरचा तिसरा नियम. कुठला, तिसरा. लक्षात आला तिसरा नियम, सोपा आहे. पृथ्वीची जी परिक्रमा करतात किंवा प्रदक्षिणा घालतात त्याला जेवढा वेळ लागतो त्याला आपण आवर्तकाल म्हणलो. त्या आवर्तकालाचा वर्ग हा समानुपाती आहे कोणाच्या, तर सरासरी अंतराच्या. मग हे अंतर कोणाचं आहे, ग्रहापासून सूर्याचं अंतर. त्याचा काय करायचा आहे, घन करायचा आहे. हा आपला तिसरा नियम. आले का तिन्ही पण लक्षात, तिन्ही नियम. आपण जर पहिला गेला तर पहिला काय सांगतो, फक्त स्थिती सांगतो कोणाची, ग्रहाची. ग्रह जर सूर्याभोवती परिक्रमा करत असेल, फिरत असेल तर त्यांची जी कक्षा आहे ती कशी आहे, लंबवर्तुळाकार आहे. आणि त्याच्या एका नाभी बिंदूवरती कोण आहे, सूर्य आहे. हा पहिला. दुसरा काय सांगतो, दुसरा असं सांगतो आपल्याला की समान क्षेत्रफळ समान कालावधी, समान क्षेत्रफळ समान कालावधी. म्हणजे जर ग्रह परिक्रमा करत असेल, फिरत असेल सूर्याभोवती, तर त्यांनी जेवढं क्षेत्रफळ व्यापलं आहे त्याला किती समान कालावधी लागणार आहे. हा दुसरा. तिसरा, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाचा आवर्तकाल म्हणजे लागणारा वेळ, त्याचा वर्ग हा समानुपाती आहे कोणाच्या, सरासरी अंतराचा घन. आणि सरासरी अंतर आपण आर न दर्शवलं होतं या ठिकाणी. त्यामुळे ह्या ठिकाणी काय होईल, टीचा वर्ग हा समानुपाती आहे कोणाच्या, तर सरासरी अंतराचा घन म्हणजे आर क्यूब. त्याला जर व्यवस्थित रिअरेंज केलं आपण ह्या ठिकाणी तर काय तयार होईल, टीचा वर्ग भागिले आर चा घन बरोबर काय, के. के आहे हा स्थिरांक आहे आणि याला आपण कुठला स्थिरांक म्हणतो, केपलरचा स्थिरांक. हा के काय आहे, केपलरचा स्थिरांक आहे. ओके, लक्षात आले. ह्या लेक्चर्स मध्ये फक्त आपण केपलरचे जे तीन नियम होते तेवढे बघितले. पहिला नियम, दुसरा नियम आणि तिसरा नियम. आशा असेल की सगळ्या विद्यार्थ्यांना समजले असतील. जरी नाही समजले तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये त्या ठिकाणी सांगू शकता की आम्हाला लक्षात नाही आलं किंवा हा नियम नाही समजला, पहिला नाही समजला, दुसरा नाही समजला. आपण त्याच्यावरती परत अजून सखोल असं मार्गदर्शन या ठिकाणी करू. आणि अजूनही तुम्ही जर एसीए क्लासला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर एसीए क्लासला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत ही जी माहिती आहे ते पोहोचवण्याचे काम या ठिकाणी तुम्ही करत असाल. त्यानंतर जर तुम्ही एसीए क्लासवरती प्ले स्टोअरवरती जाऊन जे आपलं ॲप आहे एसीए क्लास नावाचं, हे सुद्धा डाउनलोड करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही विविध विषयाचे व्हिडिओ या ठिकाणी बघू शकता. धन्यवाद.